नमस्कार, मी दीपक पळसुले. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. यंदा हवामानानं साथ दिल्यानं मिरचीचं चांगलं उत्पादन मिळालं. दरही चांगला मिळेल या आशेवर शेतकरी होते. मात्र लाल मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या दोंडाईच्या बाजारपेठेत चित्र जरासं वेगळं दिसलं. लाल मिरचीची आवक 10 पटीनं वाढली आणि दर गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्ध्याने घसरले. लाल मिरचीच्या या ठसक्यानं हवालदिल झालेले शेतकरी दर वधारण्याची वाट बघतायत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या हे गाव लाल मिरचीची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. शेजारच्या नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमधून दोंडाईच्या मिरची बाजारमध्ये मिरचीची आवक होते. या बाजारामध्ये गावरानी फाफडा, शंकेश्वरी, व्हीएनआर, जलेरा, गोली, जयवंती अशा डझनभर लाल मिरचीचे प्रकार पाहायला मिळतात. गेल्या वर्षी दोंडाईच्या मिरची बाजारामध्ये जेमतेम 6000 क्विंटल मिरचीची आवक झाली होती. मात्र यंदा मिरचीची आवक तब्बल 10 पटीनं वाढली आहे. मी आमच्या अत्यंत जुन्या अशा या मिरची बाजारात मिरची घेण्यासाठी आलेलो आहे. तर मिरची एकदम यावेळेस स्वस्त मिळते मागच्या वर्षापेक्षा, त्याच्यामुळे जरा समाधान वाटतंय. आवक वाढल्यानं साहजिकच मिरचीचे भाव कोसळलेत. गेल्या वर्षी 3-4 हजारावरती असलेला दर यंदा 1,500-2 हजाराच्या आतबाहेर आहे. त्यामुळे ग्राहक खुश आहे. मात्र मिरची उत्पादक शेतकऱ्यांचं गणित कोलमडलंय. आधी नोटबंदीचं कारण, त्यात वाढलेली आवक यामुळे व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीनं भाव लावले असं शेतकरी सांगतायत. दरवर्षी काही पाण्यामुळे आणि रोगामुळे मिरची बरोबर येत नव्हती. यावर्षी मिरची चांगली आली, पण यावर्षी आवक वाढल्यामुळे भाव फार घसरण झाला. मागच्या वर्षी 4,000 4,500 भाव मिळत होता. यावर्षी जेमतेम 1500-1600. धुळे जिल्ह्यामध्ये 700 हेक्टरवरती मिरची लागवड होते. अवघ्या 3 महिन्यात दोंडाईच्या मिरची बाजारामध्ये 13 कोटींची उलाढाल झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. येत्या 3 महिन्यात हा आकडा 30 कोटींवरती जाऊ शकतो. मागील वर्षी आवक फक्त 6000 क्विंटल एवढी आलेली होती. परंतु यावर्षी निसर्गाने शेतकरी बांधवांना साथ दिल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणावर आलेले आहे. 31 जानेवारी 2017 अखेर 60,000 क्विंटलची मिरची या शेतीमालाची विविध मिरचीची आवक झालेली आहे. आणि सुरुवातीपासून तर आज तागायत 13 कोटी रुपयांची उलाढाल या मिरची या शेतीमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. थोडक्यात काय तर गेल्या वर्षी मिरचीचा भाव ऐकून ग्राहकांना ठसका लागला होता, तर यंदा भाव कोसळल्यानं मिरची उत्पादक शेतकऱ्यांना ठसका लागलाय. संजय सुनावणे, एबीपी माझा, धुळे.